नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल पुढील पोथी सुरू. पूर्वजन्मीचे झाले स्मरण, लक्ष्मी नेमथोर, श्यामबालेचा पूजा सांभार. मार्गशीर्ष महिना गुरुवार, लक्ष्मी व्रताचा नेमथोर, श्यामबालेचा पूजा सांभार. चंद्रिका राणी बघत असे, पूर्वजन्मीचे झाले स्मरण, लक्ष्मी देवीचे धरले चरण. म्हणे माते मी तुझ शरण, झाल्या चुकांची क्षमा करी. मग ती चंद्रिका व्रत करी, नियम पाळून नियम धरी. महिन्या शेवटी गुरुवारी उद्यापन केले व्रताचे. लक्ष्मी झाली मग प्रसन्न, पालटली कायानी मन. तेच चढले तिला नवीन, चंद्रिकानंदे फुलली ती. सासऱ्यास आणवी मालधर, सैन्य पाठविले शत्रूवर. जिंकून घेतले पत्नीचे माहेर, भद्रशवास गादी दिली. ऐश्वर्य लाभले तयास, कृपा लक्ष्मीची होता खास. व्रत नियमाने मग करण्यास खंड नाही पाडिला. सातही पुत्र परतोन आले, सुख समृद्धी भोगू लागले. राजा राणी आनंदले, सुखी संसार झाला. लक्ष्मी व्रताचा राज्यभर केला त्यांनी, लक्ष्मी व्रताचा राज्यभर केला त्यांनी प्रसार. लोक सुखी झाले फार, सर्वत्र झाली लक्ष्मी कृपा. लक्ष्मी व्रताचा महिमा थोर, धनसंपत्ती मिळेल अपार. परी गरिबावरी उपकार, करण्या कोणी विसरू नये. काही दिवसांनी श्यामबाला आली होती माहेरला. माता पिता बंधू सखा आनंदाने भेटली. परत जाताना केला विचार, काय न्यावे बरोबर. माहेरचे धन अपार, समुद्रकाठी मिटते. पित्यास हंडा दिला होता, मोहरांचे कोळसे होता. तो तरी कामा लागला हाता, मीठ त्यामध्ये भरिले की. अभिमानाने श्यामबाला हंडा नेला सासरला. महालामध्ये ठेवून दिला, माहेरची ठेव जपुनिया. मालधर बोले पाहुण, काय आणले माहेरहून. मीठ कशाला आकरुण. चकित झाला मानसी, श्यामबाला पतीला बोले, राज्याचे हे सार आणले. समुद्रकाठी राज्य पसरले, माझ्या माता पित्यांचे. मीठ वस्तू फार गुणी, ह्या विण सारे पदार्थ अळणी. चव येते सर्वा भोजनी, पहिली वाढ मिठाची. समुद्रतीरी राजांची, मीठच लक्ष्मी मोलाची. प्रत्येकाला गोडी त्याची, रक्तशुद्धी त्यामुळे. सत्य म्हणून डोलवली मान, राणी चातुर्याची खान. दोघे करती मिळून भोजन, आनंदाने चवदार. सासर माहेरी लक्ष्मी व्रत, चालू झाले अखंडित. देशोदेशी लोक आचरित, जनकल्याण साधिले. पुरुष स्त्रिया भक्तिभाविक, लक्ष्मी व्रत करीती अनेक. पूर्ण मनोरथ वाढे लौकिक. निर्मळ गुरुजी सांगत असे, राजा राणीस लक्ष्मी पावली. तैसी सर्वांना हो सावली. लक्ष्मी व्रताची कीर्ती भली, वागा भरवसा ठेवूनी. नमस्तेस्तु महामाये, श्रीपीठे सुरपूजिते.
शंखचक्रगदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। इति श्री लक्ष्मी व्रत महात्म्य कथा संपूर्ण। श्री लक्ष्मी देवी लक्ष्मी की जय। लक्ष्मी देवीचे ही कथा आपण सर्वांनी ऐका बरे का, इतरांनाही सांगा सर्वदा, याचे फळ अमापकी। म्हणून या व्रताचे पाळा नियम सर्वही, कोणायाही चा गरिबाचा लागुनी अपमान कदाही करू नका। अशा प्रकारे हे लक्ष्मी महात्म्य आपण सर्वांनी श्रवण करायचं आहे आणि आपल्या गुरुवारचं व्रत सुफळ संपन्न करायचं आहे। या लक्ष्मीच्या व्रताचं ओम श्री लक्ष्मी देवे नमः। या जगातील सर्व लोकांवर धनसंपत्ती, सुखशांती आणि समाधान, प्रगती देण्यासाठी श्री लक्ष्मी देवी सदैव सर्वत्र संचार करत असते। अश्विन पौर्णिमेच्या ऐन मध्यरात्री शारदाच्या चांदण्यात को जागती असे म्हणत लक्ष्मी देवी फिरत असते। आपल्या घरात लक्ष्मी सतत स्थिर राहावी म्हणून दिवाळीच्या दिवशी आपण सर्वजण मोठ्या आनंदाने लक्ष्मी पूजन करतो, वैभवासाठी तिची प्रार्थना करतो। लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, आपला संसार सुख समाधानाचा व्हावा म्हणून आपण सर्वांनी श्री लक्ष्मीचे व्रत नियमाने केले पाहिजे। श्री संतोषी मातेचे व्रत जसे दर शुक्रवारी करतात तसेच हे श्री लक्ष्मी देवीचे व्रत गुरुवारी निष्ठापूर्वक करावे लागते। या व्रताचे नियम नीट समजावून घ्यावेत। मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी लक्ष्मी व्रत सुरू करावे आणि शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करावे। कुणी महिनाभर तर कुणी वर्षभरही हे व्रत करतात। कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करून महिनाभर किंवा वर्षभर हे व्रत करण्यास हरकत नाही। गुरुवार हा श्री दत्तात्रेयांचा वार असला तरी या ब्रह्मा विष्णू महेशाच्या दिव्य शक्तीचे तेज श्री लक्ष्मी देवीला दर गुरुवारी प्राप्त होत असते आणि तिचे व्रत दर गुरुवारी करणाऱ्या स्त्री पुरुषांना तिची कृपा होते। त्या लक्ष्मी व्रताचे नियम, कहाणी, पूजाविधी, आरती वगैरे आपणास माझ्या चॅनलवरून जर हवी असल्यास बाकी गोष्टींसाठी पूजाविधी वगैरे कशी आहे हे समजून घ्यायचे असेल तर जरूर मला कॉमेंट करा। मी या गुरुवारच्या व्रतकथेचे नियम आणि कहाणीसुद्धा आपणास जरूर टाकेन। नियमाने वागून भक्तिभावाने कहाणी श्रवण करा, ऐका, वाचा। माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि आपल्याला हे सगळं आवडत असल्यास कॉमेंट करून सांगा। या पूजा विधीचे नियम, कलश स्थापना वगैरेची माहिती मी आपणास माझ्या व्हिडिओने देईल। असे केल्यास त्यायोगे श्री लक्ष्मी देवीच्या कृपेने सर्वांचे मनोरथ पूर्ण होईल असा विश्वास आहे। धन्यवाद।